माजी आमदार बापूसाहेब महेंद्रसिंह पाटील महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रार्थना करण्यासाठी शिवाची जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मित्रांनो, आपल्या कामाच्या दबडग्यामध्ये आपण या गोष्टीसाठी वेळ काढत नाही आणि आम्ही राजकारणी लोक तर मुळीच वेळ काढत नाही, कारण की सगळी इतकी धावपळ असते. पण हे देखील आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक असा भाग आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऊर्जा देण्यासाठी कुठेतरी परमेश्वराचं स्मरण चिंतन हे गरजेचं असतं आणि ते जर आपण केलं तर आपल्याला एक खात्री असते की मी हे जे काम करतोय याच्या मागे माझ्यासोबत माझा शिव आहे, माझा शंकर आहे, माझा परमेश्वर आहे. आणि बऱ्याचदा कसं असतं की हे आपण मानलं की आपली कार्यक्षमता फार मोठ्या पटीने आपली वाढते. आपल्याला एक त्या संत साहित्यातलं एक जर आपल्याला उदाहरण दिलं तर जनाबाई भांडी धुणी करायची, नामस्मरण करायची, ती सतत विठ्ठलाचं नाव घ्यायची आणि ती तिचं काम करायची. तिचा पेशा होता धुण्या भांड्याचा. आता त्याच्यामुळे तिला एवढी ताकद यायची की एक तिचं काय म्हणतो आपण इफिशियन्सी म्हणा किंवा आपण काय शब्द त्याला वापरू की परमेश्वराच्या नावाने आपली ताकद अनेक पटीने वाढते काम करण्याची. गोरा कुंभार नामचिंतनात तो इतकाच हे होऊन जायचा की त्या गोरा कुंभाऱ्याने एकदा गारा तो चेंदत होता, त्याचं पोरगं बाजूला होतं, त्याला भान राहिलं नाही आणि त्या गाऱ्यासोबत त्याने पोरगा सुद्धा चेंदून टाकला. इतकी म्हणजे स्मरणामध्ये ते तल्लीन होऊन गेलेले होते. तर आपल्या आयुष्यातली सगळी दुःख, दैन्य, दारिद्र्य हे विसरण्यासाठी परमेश्वराचं चिंतन हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आमच्या दिदी इथे अनेक वर्षापासून माझ्या संबंधात आहे. जे आमच्या दिदीचा उद्धरणगाव गेल्या का काही उद्धरणगावला होत्या ना मध्यंतरी काही का नाही का हा ना. म्हणजे मला तर असं वाटतं की 92 सालापासून दिदी माझ्याकडे यायच्या संपर्कामध्ये आहेत. या दिदी बऱ्याच दिवसापासून आहेत. ह्या तर इतक्या खंतड आहेत की एकदा अंगात घुसल्या की सोडतच नाही. मला ते त्या ब्रह्माकुमारीला घेऊन गेले. 8 दिवस मला त्यांनी तिथे ठेवलं आणि त्याच्यामध्ये चांगलं झालं की माझ्या आयुष्यामध्ये मोठं परिवर्तन आलं. मी ते सगळं वातावरण तिथे बघितलं मित्रांनो, की खरोखर तिथे माणूस स्वतःचा मोठेपणा विसरून जातो. मी ज्यावेळेला रेल्वे स्टेशनवर उतरलो ते दिदी माझ्यासोबत होत्या. एक गाडी मला घ्यायला आली. त्यांनी खूप चांगली व्यवस्था माझी केली होती VIP ची. तर त्या गाडीमध्ये एक माणूस उतरला आणि त्याने आमच्या बॅगा उचलल्या. मी त्याला विचारतो, क्लास 1 दर्जाचा अधिकारी होता आणि तो तिथे सेवा देण्यासाठी आलेला होता. म्हणजे तिथे गेलेला माणूस हा त्याचा मोठेपणा, त्याचा आमपणा विसरून जातो. तिथे रसोड्यामध्ये काम करणार, कोणी पगारी दिसलं नाही मला दिली नाही ना, सगळे स्वयंसेवक स्फूर्तीने आलेले लोक आणि ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तिथे देतात, तिथे काम करतात. त्याच्यामुळे अक्षरशः चांगलं वळण आपल्याला लागतं, चांगले संस्कार आपल्यावर होतात. 8 दिवस मी तिथे राहिलो आणि मी खरोखर भारावर गेलो. त्या आश्रमाचं व्यवस्थापन बघून, तिथे त्या दिदी प्रवचन देत असतात, त्यांचं प्रवचन ऐकून आणि माझ्या आयुष्यात मी म्हणतो की त्याच्यामुळे बरंच मोठं परिवर्तन आलं. असं समाजामध्ये परिवर्तन घडवणारी एक संस्था आपली ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालय आहे. आणि म्हणून एक आपण केलं पाहिजे की चिंतन तर आपण करतो, आपल्याला वेळ नसतो, पण जेवढं जमेल तेवढं ते केलं पाहिजे. अन्यथा मनात ते ठेवून जे काही शक्य असेल ते सहकार्य आपण या सगळ्या आमच्या भगिनींना दिलं पाहिजे. या भगिनी आज आपला संसाराचा गृहस्थाश्रमाचा त्याग करून आणि ते सगळं करतायत आणि याच्यामुळे समाजाला वळण लावतायत. आणि हे बाकीच्याही गोष्टी पुष्कळ आहेत समाजामध्ये, धार्मिक संस्था आहेत, इतरही गोष्टी आहेत. पण हे निरपेक्ष काम चालू आहे, निस्वार्थ काम चालू आहे. इथे याच्यातून कमाई करण्याचा कुठलाही उद्देश नाही. अशी एक चांगली संस्था, या संस्थेशी मी जोडलो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आज मी घरी होतो, दिदींनी मला आग्रहपूर्वक सांगितलं की नाही बापू तू मला आरतीला यावंच लागेल. म्हटलं दिदी निश्चित येईल मी, निदान वर्षातून एकदा तरी मला तुमच्या सगळ्यांचा योग घडेल. आणि म्हणून तो चान्स मी घेतला. ते माझं भाग्य आहे, ते तुमचं भाग्य नाही, मी माझं भाग्य समजतो. आणि परत एकदा दिदी तुमचा आभार मानतो आणि शक्य असेल तेव्हा मी जरूर तुमच्या कार्यक्रमांना येत जाईन. फक्त मला कल्पना द्या, तुम्ही घरी असलो तर निश्चित. धन्यवाद. कार्यक्रम आमचा नाही बापू, आपल्या सर्वांचा आहे.